नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। देशभरातील तब्बल 30 लाख शेतकऱ्यांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत, म्हणजेच 22व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। हा शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तुमची एक चूक तुम्हाला या योजनेपासून दूर ठेवू शकते किंवा वंचित राहू शकते। जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती। चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही एक केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे आणि केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये अधिकची पारदर्शकता आणण्यासाठी आता केंद्र सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत। ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे हप्ते थांबले जाऊ शकतात। पण असं का होतंय, याचे मुख्य काही कारणे आहेत का? नेमकं ती कारणे कोणती आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याबद्दल प्रमुख महत्त्वाचं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न करणे। अनेक शेतकऱ्यांना वारंवार सांगून देखील अद्याप देखील त्यांची ई-केवायसी म्हणजेच बायोमेट्रिक किंवा OTP आधारित केवायसी पूर्ण झालेली नाही। दुसरं कारण म्हणजे भूमी अभिलेख नोंदणी म्हणजे नो असणे। तुमच्या जमिनीचा सातबारा प्रधानमंत्री किसान सन्मान पोर्टलला लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे। हा झाला दुसरं कारण। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बँक खाते आधार लिंक नसणे म्हणजे NPCI मॅपिंग म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसणे, हे एक तिसरं महत्त्वाचं कारण आहे। आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन नाही अशा शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत आहेत। शेतकरी मित्रांनो, ही कोणतीही अफवा नाही। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांचे स्टेटसमध्ये लँड सेटिंग नो किंवा ई-केवायसी इनकम्प्लीट दिसत आहे त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही। एकट्या महाराष्ट्रातच अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। त्याचबरोबर आता ही माहिती सांगत असताना त्या आमच्या माध्यमातून हा एक केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पुरावा आहे, त्याचबरोबर पडताळणी केलेला पुरावा। आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजना साधारणतः फेब्रुवारीमधील 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत साधारणतः वर्षाकाठी 6,000 रुपयाची रक्कम 4 महिन्याच्या अंतराने दिली जाते। प्रत्येक 4 महिन्याला म्हणजेच 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपयाची रक्कम दिली जाते। या योजनेअंतर्गत आतापर्यंत साधारणतः 21 हप्ते वितरण करण्यात आले आणि या योजनेअंतर्गत 4,0.9 लाख करोड इतकी रक्कम आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे 21 हप्त्यामध्ये। आता यापुढील येणारा 22वा हप्ता वितरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही नियम अटी घालण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल किंवा DBTला आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना लँड सेटिंग नोचा प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर आधार लिंक बँकेशी नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेती नसेल तेव्हाही ते लाभ घेत असेल अशांना पडताळणी म्हणजे 6/2/2026 म्हणजे 6 फेब्रुवारी 2026च्या पडताळणीमध्ये या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत। साधारणतः देशभरातील 30 लाखाहून अधिक शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांना या पुढील 22 हप्त्यांची रक्कम मिळणार नाही। अशा शेतकऱ्यांची ही साधारणतः 6 फेब्रुवारीपर्यंत ही पडताळणी पूर्ण झालेली आहे। साधारणतः आता राज्यामध्ये बरेच साऱ्या लाभार्थी आहेत, त्यामध्ये 36 राज्यांच्या समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। पहिलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, त्यामधील 10,44,200 असे शेतकरी अद्याप देखील ई-केवायसी लँड सेटिंग नो अशा प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि प्रत्येक आकडेवारी आपल्याला घेणं होत नाही, फक्त राज्याची नावे घेऊयात। गुजरात, केरळ, राजस्थान, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये 1,72,349 शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत आणि ओडिसा अशा शेतकऱ्यांनी अद्याप देखील त्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा लँड सेटिंगचा नो प्रॉब्लेम असे। आणि मणिपूर, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आता जी दिसणारी आकडेवारी आहे ती जे शेतकरी आहेत ते अपूर्ण शेतकरी म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा लँड सेटिंग नोचा प्रॉब्लेम असणे असे बरेच सारे कारणं त्यांच्या समोर आहेत। आता त्यामध्ये आसाम, नागालँड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय, सिक्कीम, दिल्ली याही राज्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यांच्यासमोर दिसणारी आकडे ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा त्यांची जमीन नसणे, भूमिहीन शेतकरी असणे किंवा त्यांच्या घरी जे काही टॅक्स भरत असतील त्यांची संख्या असणे आणि ज्या शेतकऱ्यांची ही ई-केवायसी पूर्ण झाली आहे त्यांना ही हप्ते मिळणार आहेत। त्यामध्ये लडाख, अंदमान निकोबार द्वीप समूह, दादरा और नगर हवेली, दमन दीव, गोवा, लक्षद्वीप, पांडेचेरी, चंदीगड आतापर्यंत साधारणतः 36 राज्यामधील
30,18,361 शेतकरी अद्याप देखील यापासून वंचित राहणार आहेत 22 हप्त्यापासून. आता शासनाच्या नवीन नियमानुसार ज्यांच्या नावे शेती नाही किंवा जे प्राप्ती कर इन्कम टॅक्स भरतात अशांना अपात्र लोकांची नावे आता या सिस्टीममधून हटवली जाणार आहेत. यामध्ये साधारणतः 30,18,000 समथिंग आकडे आपण आतापर्यंत घेतलेल्या माहितीनुसार समोर येत आहेत. आता ही माहिती ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेती नसेल तर तेही देखील या योजनेमध्ये लाभ घेत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या 30 लाख शेतकऱ्यांच्या यादीत नसावे तर त्वरित काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे. pmkisan.gov.in वर जाऊन तुमचं स्टेटस मोबाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता. जर KYC बाकी असेल तर ती पूर्ण करू शकता CSC केंद्रावर जाऊन, आणि बँकेत जाऊन तुमचे आधार सीडेड असल्याची खात्री करू शकता. वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे आपल्या हक्कांचे पैसे जाऊ देऊ नका, आणि ही माहिती तुमच्या इतर सहकारी शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तेही सावध होतील आणि त्यांचे जे हक्काचे पैसे आहेत ते वाया जाणार नाहीत आणि मिळणारी 2,000 रुपयाची रक्कम त्यांना मिळेल. आणि याच अशाच नवनवीन आणि खऱ्या माहितीसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.